नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, उच्च न्यायालयात कार्यवाहक न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, भारताचे राष्ट्रपती. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 224 नुसार काय आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे 224 हे जे कलम आहे, तर या कलमानुसार उच्च न्यायालयामध्ये कार्यवाहक न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. हे न्यायाधीश तात्पुरते स्वरूपामध्ये प्रामुख्याने कामाचा ताण वाढल्यास किंवा कायमस्वरूपी न्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाहक न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केली जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या ज्या भागात उतरवले त्याचे नामकरण काय करण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, शिवशक्ती पॉईंट. तर चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण भागावर उतरवले होते, तर त्या ठिकाणाचे नामकरण हे शिवशक्ती पॉईंट असे ठेवण्यात आलेले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहा 26 ऑगस्ट 2023मध्ये कधी 26 ऑगस्ट 2023मध्ये या ठिकाणाचे नाव हे शिवशक्ती ठेवण्याची घोषणा केलेली होती. प्रश्न क्रमांक तिसरा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, वाराणसी. तर पहा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले जे सारनाथ हे जे ठिकाण आहे, तर ते वाराणसी या जिल्ह्यामध्ये आहे. तर वाराणसी हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणत्या? उत्तर प्रदेश म्हणजेच UP या राज्यामध्ये वाराणसी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक चौथा, ॲनी बेझंट व खालीलपैकी कोणाकडून होम रूल लीगची किंवा होम रूल चळवळ स्थापन करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक. तर पहा आपल्या भारतामध्ये होम रूल लीगची स्थापना ही 1916मध्ये कधी? भारतामध्ये होम रूल लीगची स्थापना ही 1916मध्ये करण्यात आलेली होती, जे की लोकमान्य टिळकांनी पहा एप्रिल 1916मध्ये बेळगाव या ठिकाणी बेळगाव या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना ही केलेली होती. तसेच पहा ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916मध्ये कधी? सप्टेंबर 1916मध्ये मद्रास या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 5, डॅश या देशामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबविलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, इस्रायल आणि इराण. तर पहा इस्रायल आणि इराण या देशामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबविलेले होते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर या ठिकाणी पहा पहिले आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज, म्हणजेच हे योग्य जोडी आहे. दुसरी आहे पहा राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज, म्हणजेच हे योग्य जोडी आहे. तिसरी आहे पहा काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज, म्हणजे हे योग्य जोडी आहे. आणि चौथा आहे पहा प्रल्हाद आत्रे यांचं टोपण नाव आहे केशवसूत नाही, म्हणजेच ही अचूक जोडी आहे. तर प्रल्हाद आत्रे यांचं टोपण नाव काय आहे? तर ते केशव कुमार आहे. काय? केशव कुमार. प्रल्हाद आत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार आहे. तर केशवसूत हे जे टोपण नाव आहे, तर ते पहा कृष्णाजी दामले यांचं आहे. कोणाचं? कृष्णाजी दामले यांचं केशवसूत हे टोपण नाव आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4, अयोग्य जोडी आहे.
प्रश्न क्रमांक 7. भारताची वाईन राजधानी वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. तर भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या वाईनपैकी पहा 70% किती 70%पेक्षा जास्त उत्पादने नाशिक या जिल्ह्यामध्ये होते, म्हणून नाशिक या जिल्ह्याला वाईन राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे म्हणजेच CO2चे अंदाजे प्रमाण किती टक्के असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 0.03%. तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे अंदाजे प्रमाण हे 0.03% इतके असते. तर 78% हे जे प्रमाण आहे तर ते पहा नायट्रोजन या वायूचे असते. काय 78% हे जे प्रमाण आहे तर ते वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचे असते. तर 0.09% हे जे प्रमाण आहे तर ते पहा ऑर्गॉन या वायूचे आहे. कोणत्या? ऑर्गॉन या वायूचे वातावरणामध्ये 0.09% प्रमाण आहे. तर 21% हे जे प्रमाण आहे तर ते पहा आपल्या ऑक्सिजनचे आहे. काय? ऑक्सिजनचे प्रमाण हे वातावरणामध्ये 21% आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा 24 सप्टेंबर 1873 कधी? लक्षात ठेवा 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती. तर सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य कोणते होते? तर ते सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? मुखपत्र कोणते होते? तर ते दीनबंधू. कोणते होते? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 10. प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द आपल्याला खालीलपैकी कोणता ते सांगायचं आहे. तर प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा सौम्य आहे. कोणता? सौम्य हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 11. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग. तर पहा अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक हे स्टीफन हॉकिंग आहेत. प्रश्न क्रमांक 12. भारताचे कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जयपूर. तर भारताचे पहा जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. तसेच पहा जयपूर या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते दुसऱ्या नावाने. कोणते? पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहरही म्हणून जयपूर या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. मोबाईलवर आधारित ई-मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बिहार. तर पहा मोबाईलवर आधारित ई-मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य हे बिहार हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना ही कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर B.R. आंबेडकर. तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना ही केलेली आहे. तर या संस्थेची स्थापना ही जी आहे तर ती पहा 20 जुलै 1924 कधी? 20 जुलै 1924 मुंबई या शहरामध्ये. कुठे? मुंबई या शहरामध्ये दलितांच्या शिक्षणासाठी या संस्थेची स्थापनाही त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस. तर टच स्क्रीनवरून आपण सूचना देतो म्हणून ते इनपुट डिव्हाइस झालं आणि त्यावरून माहिती आपण पाहतो म्हणून ते आउटपुट डिव्हाइस झालं. म्हणजे टच स्क्रीन मॉनिटर हे दोन्ही प्रकारामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 16. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलेले आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मदन मोहन मालवीय. तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य लोकप्रिय केलेले आहे. तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते पहा मुंडक उपनिषद या प्राचीन ग्रंथातून हे घोषवाक्य घेण्यात आलेले आहे. तर सत्यमेव जयते याचा अर्थ असा होतो की सत्याचाच विजय होतो याचा अर्थ होतो. तर सत्यमेव जयते हे जे आहे तर ते पहा देवनागरी आपल्या भारतीय राज्यमुद्रेखाली जे सत्यमेव जयते असते तर ते पहा देवनागरी या लिपीमध्ये ते लिहिलेले असते. प्रश्न क्रमांक 17 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 शुभांशु शुक्ला. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय हे पहा शुभांशु शुक्ला ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 नुसार कोणत्या उच्चपदाची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 नुसार राज्यपाल या उच्चपदाची तरतूद ही करण्यात आलेली आहे. तसेच पहा आपण मुख्य उच्चपदे आणि त्यांची कलमे पाहणार आहोत. तर पहा उच्चपद आहे राष्ट्रपती. तर याची कलम आहे पहा 152. या राष्ट्रपतीची तरतूद ही कलम 152 मध्ये करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपतीची तरतूद ही पहा कलम 163 मध्ये करण्यात आलेली आहे. पंतप्रधानाची तरतूद ही कलम 74 किंवा कलम 75 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यपालाची तरतूद ही कलम 153 मध्ये करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची तरतूद ही पहा कलम 124 मध्ये करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाची तरतूद ही कलम 214 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि निवडणूक आयोगाची तरतूद ही कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 कान्हा राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बंगाल वाघ. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे प्रामुख्याने बंगाल वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणत्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केरळ. तर भारतातील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर पहा भारताच्या एकूण रबर उत्पादनापैकी 90% किती 90% उत्पादने एकट्या केरळ या राज्याचे होते. प्रश्न क्रमांक 21 व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता मुख्य आजार होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 रात आंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस. तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा मुख्य आजार होतो. तर व्हिटॅमिन एचे वैज्ञानिक नाव काय आहे तर ते रेटिनॉल आहे. कोणतं रेटिनॉल हे व्हिटॅमिन एचे वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना ही केंद्र शासनाने केली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1957. म्हणजेच पहा 16 जानेवारी 1957 या दिवशी बलवंतराय मेहता या समितीची स्थापना ही केंद्र शासनाने केलेली होती. तर बलवंतराय मेहता या समितीने पहा पंचायत राजची त्रिस्तरीय रचना केलेली होती. तर त्रिस्तरीय रचना म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही त्यांनी संकल्पना सुचवलेली होती. प्रश्न क्रमांक 23 सतीश धवन अंतराळ केंद्र म्हणजेच SDS हे भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये श्रीहरिकोटा हे ठिकाण स्थित आहे. तर या ठिकाणी सतीश धवन अंतराळ केंद्र आहे. तिरुअनंतपुरम या ठिकाणी पहा विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे.
तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. तर बंगळुरू या शहरामध्ये पहा भारतीय अंतराळ संशोधन केंद्र आहे, ज्याला की आपण पहा इस्रो असे म्हणतो. तर इस्रोचे ठिकाण हे बंगळुरू या ठिकाणी आहे. क्रमांक 24 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 रिकेट्स. रिकेट्स म्हणजे मुडदूस. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये रिकेट्स हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती संस्था ही भारतात चलनी नोटा करन्सी नोट्स जारी करत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI. तर SBI ही संस्था भारतामध्ये चलनी नोटा जारी करत नाही. तर SBI ही पहा व्यापारी बँक आहे, मध्यवर्ती बँक नाही. तर नोटा जारी करण्याचा अधिकार हा पहा फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे, म्हणजेच RBI या बँकेला नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. क्रमांक 26 संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर संतोष ट्रॉफी हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल. कोणत्या? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. तर संतोष ट्रॉफीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ते 1941 या वर्षी. कधी? 1941 या वर्षी संतोष ट्रॉफीची सुरुवात ही झालेली आहे. 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच प्रमुख आणि लहान बंदरे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक बंदरे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहा प्रमुख 2 बंदरे म्हणजेच सर्वात मोठे बंदरे 2 आहेत. कोणते आहेत ते? JNPT हे एक बंदर आहे मोठं, आणि दुसरं आहे पहा मुंबई हे एक बंदर, आणि इतर पहा 48 बंदरे हे लहान बंदरे आहेत. 48 हे लहान बंदरे आहेत. 28 बलाचे म्हणजेच फोर्सचे SI एकक पुढीलपैकी कोणते आहे? तर बलाचे SI एकक कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा न्यूटन आहे. कोणतं आहे? न्यूटन. 29 सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? तर सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही पहा ऑप्शन क्रमांक 2 382 आहे. किती घनता आहे? 382 इतकी घनता आहे. 30 उल्हास नवभारत साक्षर कार्यक्रम अंतर्गत भारतातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गोवा. तर पहा उल्हास अंतर्गत भारतातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य हे गोवा हे राज्य बनलेले आहे. पहिलं भारतातील पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? तर ते मिझोरम आहे. कोणतं आहे? मिझोरम. तर केरळ हा पहा 100% साक्षर झालेला पहिला राज्य होतं. मात्र नवीन आकडेवारीनुसार म्हणजेच 2025मध्ये मिझोरम हे जे राज्य आहे तर ते भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे, आणि गोवा हे जे राज्य आहे तर ते भारतातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे.